मंडळी, कुणी सिलेंडर देता का सिलेंडर अशा प्रकारची आर्त हाक आज घराघरात ऐकायला मिळतेय। तिकडे आखातात युद्धाच्या ज्वाळा भडकल्या आणि इकडे त्याचे चटके आपल्या घराच्या आखातात बसतायत। अमेरिका, इस्रायल, इराण मधला संघर्ष वाढला आणि इथं मात्र गरिबाच्या घरातली चूल विझायची वेळ आली। लोक तासनतास रांगेत उभे आहेत, हातात रिकामा सिलेंडर आणि डोळ्यात एकच आशा घेऊन, कदाचित आज तरी आपल्याला सिलेंडर मिळेल। काही जण जुगाड करून आपल्या चुली पेटवतायत, तर काही जण शेजाऱ्यांकडून मदत घेऊन कसंबसं भागवतायत। पण हॉटेल चालकांची अवस्था आणखीनच बिकट आहे। गॅस अभावी सेवा बंद असे फलक हॉटेलच्या बाहेर झळकू लागलेत, तर काही हॉटेलमध्ये चुली पेटल्या। गॅसचा तुटवडा जाणवत असला तरी गॅसवरची पोस्ट, रील्स, भन्नाट मीम्सचा सोशल मीडियावर अक्षरशः महापूर आलाय। कुणी टीका करताय, कुणी उपहास, कुणी म्हणतंय ऑल इज वेल, तर कुणी ओरडून सांगतंय ऑल इज नॉट वेल। कुणाला यात अजेंडा दिसतोय, तर कुणाला राजकारणाची संधी। पण या रांगेत उभ्या असलेल्या सामान्य माणसाला काय दिसतंय? त्याला दिसतंय फक्त एक रिकामं सिलेंडर, उद्याची चिंता आणि विझलेली चूल। सरकार म्हणतंय साठा भरपूर आहे, अजिबात चिंता करायचं कारण नाही। मग प्रश्न आहे, जर सगळं सुरळीत आहे तर रांगा का लागतायत? गॅस एजन्सीवरची कुलप कशाची साक्ष देत आहे? सिलेंडरवरचा तुटवडा अफवा आहे की सत्य, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल। विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवतायत। प्रश्न विचारणं चुकीचं अजिबात नाही, लोकशाहीत ते आवश्यक आहे। पण युद्धजन्य परिस्थितीत फक्त राजकारण करणं हे कितपत योग्य आहे? सामान्यांना दिलासा कसा मिळेल यावर कोणी बोलणार आहे की नाहीये, की फक्त एकमेकांवर चिखलफेक केली जाणार आहे आणि आपली राजकीय पोळी भाजली जाणार आहे? सामान्य माणसासाठी युद्ध म्हणजे फक्त आकाशातली विमानं आणि मिसाईल नसतात। युद्ध म्हणजे वाढती महागाई, तुटवड्याची भीती असते। सत्ताधारी म्हणतायत की विरोधक भीती पसरवतायत म्हणून हा केऑस आहे। विरोधक म्हणतायत हे सरकारचं अपयश आहे, हे नाहीत करू शकत। या दोन दगडांच्या पाटात सामान्य माणूस भरडला जातोय। खरं सांगू, सामान्य माणसाला राजकारणातलं डावं उजवं काही फारसं कळत नसेल कदाचित, पण त्याला पोटाची भूक कळते, पेटलेली चूल कळते। कुणी कमी पडो की कुणी राजकारण करो, पण शेवटी एवढंच वाटतं, या देशात कुणावरही रिकाम्या पोटानं झोपण्याची वेळ येईल। आणि म्हणूनच आज बडे मुद्देच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातला मूलभूत सवाल घेऊन आज आलो आणि या विषयाची चर्चा करताना काही मूलभूत सवाल आपण उपस्थित करणार आहोत। मान्यवरांच्या सोबत त्याची चर्चा करणार आहोत। गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा जो दावा सरकारकडून करण्यात येतोय, तो दावा पटणार आहे का? खरंच भीती जी आहे ती निर्माण केली जाते आणि म्हणून हा गोंधळ निर्माण झालाय, अजेंडा आहे याच्यात असं सांगितलं जातंय, तथ्य आहे का? गॅस तुटवडा अफवा आहे की वास्तव आहे, याबद्दल आपल्याला विचारावं लागेल। आणि सरकारचं काय म्हणणं आहे, विरोधकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। भीती पसरवल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ झाला, अशी जी मांडणी केली जाते त्यात तथ्य आहे का? प्रश्न हाही आहे की गॅस पुरवठ्यात नियोजनाचा अभाव आहे का? सरकार त्याचं नियोजन करू शकत नाहीये का? यंत्रणा कमी पडतायत का? गॅसच्या मुद्द्याचं राजकारण होतंय का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत दोन्ही बाजूनी। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची गरज आहे का? ती अधिक यावेळेस अधोरेखित झाली आहे का? आणि कारण आपण किती विसंबून आहोत, म्हणजे जसं काही आपण पॅरलाइज होती आपली यंत्रणा, आपण इतके विसंबून आहोत इतर देशांवरती, आणि त्यामुळे आता ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता काळाची गरज आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे आहेत। विवेकजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते सीए समीर बाकरे आहेत। समीरजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत लेखक, ब्लॉगर, या विविध विषयावरती, सामान्य माणसाच्या प्रश्नावरती भाष्य करणारे समीर गायकवाड आपल्यासोबत आहेत। समीरजी, तुमचंही स्वागत आहे। दैनिक लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर आपल्यासोबत आहेत। माने सर, तुमचंही स्वागत, कारण आज तुमच्याकडून या विषयावरती सविस्तर जाणून घ्यायचे या सगळ्याचं विश्लेषण, की ही परिस्थिती का निर्माण झाली। पण मी सुरुवात करणार आहे भाजपच्या प्रवक्त्यांपासून। त्याचं कारण असं आहे,
जेव्हा तुम्ही असं म्हणता, दावा करता की हे सगळं सुरळीत चालू आहे, आपल्याकडे मुबलक साठा आहे, हा केओस करण्याची काही आवश्यकता नाहीये, असं सगळं असताना एक प्रश्न मनात आहे, मग गावोगाव शहरांमध्ये या रांगा का आहेत? बघा विलासजी, कालच सन्माननीय केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि आज इंटर मिनिस्ट्रियल अधिकाऱ्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, हम्म, त्याच्यात तुम्ही जर बघितलं असेल तर आज आपण सगळ्या गोष्टींवर विस्तृत सरकारनी माहिती जनतेपुढे ठेवलेली आहे. हम्म, आज मला असं सांगायचं आहे की आज पहिले तर क्रूड ऑइल किंवा पेट्रोल डिझेलचे जे काँग्रेस दुष्प्रचार करत होतं की याच्या किमती वाढणार आहे किंवा हे अवेलेबल होणार नाही, हे तर आज क्लिअर झालं की काँग्रेसचा दुष्प्रचार होता. बर, आता तुमच्या मुद्द्यावर सरळ येतो मी की गॅसचा जो विषय आहे त्याच्यात आज कसं आहे, गॅसचा विषय जो आहे, आज 33 कोटी आपल्याकडे एलपीजी कनेक्शन्स आहे. हम्म, त्याच्यातले 10 कोटी साधारण आपले उज्ज्वला योजना ज्या आहेत बेनिफिशरीज गरीब गरीब लोकांचे कनेक्शन्स आहेत. आज सरकारने एकदम क्लिअर केलेलं आहे की डोमेस्टिक जे एलपीजी कन्झ्युमर्स आहे त्यांच्यासाठी कुठलाही तुटवडा नाहीये. 2.5 दिवसात तुम्ही बुकिंग केल्यावर तुमच्या घरी सिलेंडर येणार आहे. आज तुम्ही ज्या रांगा दाखवल्या, काही ठिकाणी तुम्ही दाखवल्याही असतील, पण याच्या मागे कसं आहे की काही पॅनिक क्रिएट करण्यात आलं काँग्रेसकडनं, काही दुष्प्रचार केला, काही खोटं बोलण्यात आलं आणि त्याच्यामुळे जनतेत एक संभ्रम निर्माण झाला काही काळासाठी बर, आणि काही मला असं म्हणायचं आहे की आज भारत सरकारतर्फे हे आश्वस्त केलंय की 33 कोटी आपले एलपीजी कनेक्शन्स आहेत त्यांना आपल्याला गॅस पुरवठा रेग्युलर मिळणार आहे. त्याचबरोबर हम्म, जे आपले डोमेस्टिक पीएनजी कनेक्शन्स आहेत, म्हणजे पाईप नॅचरल गॅसनी ज्यांच्याकडे गॅस येतो, तसेच सीएनजी कनेक्शन जे वापरतात गाड्यांसाठी, त्यांना अविरत पुरवठा मिळणार आहे. आता हा झाला आपल्याला आज आपल्या भारत सरकारची प्रायोरिटी काय आहे की आज सगळ्यांच्या घरी चूल पेटली पाहिजे, म्हणजे चूल नाही पेटली पाहिजे, गॅसनी चूल पेटली पाहिजे. हा तर हा, त्याच्या हा मुद्दा सरकारने पहिले ऍड्रेस केला. हम्म, आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की एलपीजी आपण जवळपास 60% आयात करायचो. आता 60% आयात करायचो, 40% आपण आपल्या देशात बनवायचो. त्या देशातल्या 40% सुद्धा 30% वाढ झाली आहे. केवळ 5-6 दिवसाच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे 30% वाढ झाली आहे. बर, दुसरी गोष्ट अजून महत्वाची अशी आहे की गॅस हा काही आपण स्टोअर नाही करू शकत. ते काय असे इक्विपमेंट किंवा क्रायोजेनिक किंवा ते हाय प्रेशर तुम्ही जर इतके इक्विपमेंट घेतले तर ते पॉसिबल फिजिकली पण नाहीये. त्याच्यामुळे गॅस हा जर स्टोअर नाही करू शकत तर तो रेग्युलर जर आयात येते तेव्हाच आपल्याकडे तो जो 60% पुरवठा होता तो पूर्ण व्हायचा. सरकारने जे आज जे स्टेप्स घेतले आहेत त्याच्यात अमेरिका असो, अल्जेरिया असो, रशिया असो, कॅनडा असो, यांच्याकडनं पण आम्ही गॅसचा ऍडिशनल पुरवठा मागवतोय. आम्ही बाकी जे काही कार्गो आता होतात आहे. आता दुसरा मुद्दा असा झाला की नॅचरल गॅसमध्ये सरकारने 9 मार्च 2026 ला इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये जे सांगितलं की जे 80% कन्झम्पशन होतं 6 महिन्याचं इंडस्ट्रियल आणि कमर्शियल लोकांना, ते आम्ही अवेलेबल करून देऊ आणि बाकी फर्टिलायझर्स कंपन्यांना आम्ही साधारण 70% अवेलेबल करून देऊ. तर हम्म, सरकारने आपली पॉलिसी क्लिअर केली आहे. आता एलपीजीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, कमर्शियल एलपीजी बुक करण्यामध्ये अशी काही प्रक्रिया नसते जशी डोमेस्टिकसाठी आहे. कमर्शियल एलपीजी जसा पाहिजे तसा तुम्ही जाऊन डीलरकडनं घेऊ शकत होते. आता जेव्हा सरकारला लक्षात आलं की या काँग्रेसच्या दुष्प्रचारामुळे किंवा जनरल पॅनिकमुळे जर याच्यात ब्लॅक मार्केटिंग होईल, म्हणून सरकारने एक समिती बनवली. सगळ्या ऑइल कंपन्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक समिती बनवली आणि त्या समितीने डिसाईड केलं, आपल्या राज्य सरकारला त्याच्यात विश्वासात घेतलं की तुम्ही सांगा की कोणत्या हे कमर्शियल जे आहेत ते कसं कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. याच्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की हॉस्पिटल्स असो आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असो, त्यांना पण अविरत पुरवठा होतोय. बर, आता जो कमर्शियलचा जो हॉटेल आणि यांचा प्रश्न आहे तो आज आपल्याला तो हॉटेलमध्ये कमतरता होते आहे. पण आजच सरकारने अनाऊन्स केलं की त्याच्यातलाही 20% कोटा आम्ही रिलीज करतोय. आणि दुसरी गोष्ट कसं आहे विलासजी, 55 लाख आपले साधारण जे बुकिंग व्हायचे ऍव्हरेज ते हम्म, 75 लाख झाले. तर कदाचित काही काळासाठी त्या पॅनिकमुळे लोकांनी जास्ती ठीक आहे. बुकिंग केले. तर त्याच्यामुळे सरकारने सगळ्या उपाययोजना केल्या आणि मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की काँग्रेसचा जो प्रोपोगंडा आहे, 2011चं ते स्वतःचीच एलपीजीची रांग करून ट्विट करतात. आणि विलाजी एक शेवटचा मुद्दा, 1 जानेवारी 2014 ला हा, सिलेंडरची किंमत 1241 रुपये होती, म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी. आणि आज सिलेंडरची किंमत 913 रुपये. म्हणजे काँग्रेस तेव्हा 20-30% सुद्धा एलपीजी कनेक्शनचं कव्हरेज नव्हतं. तेव्हा काँग्रेसने हा हाहाकार मचवला होता आपल्या एवढ्या किमती जास्तीत जास्त ठेवून. आणि भारतीय जनता पार्टी
नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण रेग्युलेटेड आहे. ठीक आहे, जे काही ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुम्हाला पुरेसा वेळही दिला. मला आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारू देत, नंतर बाकी पाहुण्यांकडे जाणार आहे, दोन्ही बाजू एकदा समोर आल्यानंतर. विवेकजी, मी काही पुन्हा पुनरावृत्ती करणार नाही, त्यांनी काय आरोप केले आणि काय नाही ते. तुम्ही या सगळ्याचं पॅनिक क्रिएट करतायत असं एका वाक्यात त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जर आम्ही पॅनिक क्रिएट करत असू हम्म, तर लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात हम्म, असा त्याचा अर्थ आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे म्हणून विश्वास ठेवतात. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की जे काय ते पुरी साहेब आश्वासनं देत आहेत, ते जे काय मोदीजी आश्वासनं देत आहेत, त्याच्यावरती लोकांचा विश्वास नाही. हम्म, आणि याचं कारण असं आहे की यांनी जे काय प्रचार केला होता जोरजोरात की मोदी है तो मुमकिन है, याच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला. हम्म, मी सुरुवात करतो नोटबंदीपासून. नोटबंदीमध्ये सुद्धा मोदींनी सांगितलं होतं असं होईल तसं होईल, रांगा लावल्या लोकांच्या एटीएमच्या समोर. त्याच्यात किती लोक मेली त्याची या सरकारला काही पर्वा नाही. हम्म, त्याच्यानंतर आला कोविड. हम्म, कोविडमध्ये हे सांगितलं होतं आणि प्रत्येक वेळेला राहुल गांधींनी याची आगाऊ सूचना दिली होती, सरकारला सावध केलं होतं. तेव्हा या जे आपले जे विश्वगुरू आहेत त्यांनी सांगितलं की असं काही नाही, काही पॅनिक व्हायची गरज नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित होईल. हम्म, ऑक्सिजनसाठी लोकांच्या रांगा लागल्या, लाखो लोक मृत्युमुखी पडली आणि ते गंगेतून त्यांची प्रेतं वाहिली, ते आपण बघितलेलं आहे. हम्म, त्याच्यामुळे आता हे जे काय पुन्हा पुन्हा सांगतायत की काही पॅनिक होऊ नका, मग मला सांगा, जर पॅनिक व्हायची काही परिस्थिती नसेल तर लोक होर्डिंग करतात असं यांचं म्हणणं आहे. होर्डिंगला का प्रतिबंध करत नाहीयेत? आज जो काळा बाजार चाललाय, तुम्हीच सांगितलं इंडक्शनचा, त्याच्यावरती यांचा काही कंट्रोल असला पाहिजे की नसला पाहिजे. हम्म, दुसरी गोष्ट, युद्ध होणार आहे, युद्ध सुरू व्हायच्या जवळजवळ 1 महिना आधीपासून माहिती होतं. हा, यांनी काय तयारी करून घेतलीये? हम्म, एकीकडे हे सांगतात की सगळं सुरळीत आहे, हम्म, दुसरीकडे स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी आता आपल्याला सांगितलं की इंडस्ट्रीसाठी हम्म, 80% पुरवठा करणार आहे आणि जी खतं निर्माण करणारे जे कारखाने आहेत त्यांना 70% पुरवठा करणार आहे. त्याचा अर्थ काय होतो? आणि मी तुम्हाला सांगतो की 4-8 दिवसापूर्वीच मी इथे होतो आणि तेव्हा एक भाजपचे प्रवक्ते होते, ते बोलून गेले की काही महागाई नाहीये, कसलंच काही नाहीये, सगळी आबादी आबाद आहे. तेव्हा काँग्रेसच्या नावावर खापर फोडून हम्म, आपली जी कुठलीही पूर्वतयारी नव्हती आणि ती कधीच नसते, कारण हे सरकार जे आहे, हे सरकार हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. स्वतः हम्म. मोदीजींनी म्हटलेलं आहे की मैं व्यापारी हूं और व्यापारी ये एक जवान से भी ज्यादा हिम्मतबाज होता है. तर हे व्यापारी लोक जे करतायत आता जो काळा बाजार, याच्यावरती यांचा कंट्रोल नाही, सप्लाय वरती यांचा कंट्रोल नाही, होल्डिंग करणाऱ्या लोकांना रोखण्यावरती यांचा कंट्रोल नाही आणि फक्त काँग्रेसवर आरोप करायचे आणि काँग्रेसवर आरोप करत करतच हे सरकार पुढे चाललेलं आहे. तेव्हा यांच्याकडे स्वतःची कुठलीही, ज्याला एक आपत्तीमध्ये वापरायची यंत्रणा, ती हा. कुठलीही नसल्यामुळे हे लोक आज काँग्रेसवर आरोप करतायत. काँग्रेस हे लोकांची विरोधी पक्ष आहोत. आम्ही लोकांच्या अडचणी मांडणार. लोक ज्या ह्याला, आज हॉटेल्स बंद झाली आहेत मुंबईतली, नाही, छोटी छोटी, एक लोक- मिनिट फक्त मी बोलतो. हा, प्लीज प्लीज आज लवकर. मुंबईत शिकणारे विद्यार्थी आणि छोटे छोटे कामगार आहेत, ते घराकडे जायला लागलेले आहेत. यांना परवा आहे का कसली? हे काय सांगतात सगळं चालू आहे, छोटी हॉटेल्स बंद झालीत, 1.5 लाखाचं इंडक्शन ज्यांना करायची ऐपत नाहीये ना, ती हॉटेल्स बंद झालेली आहेत. ठीक आहे, मी विचारतो, मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचं आहे. समीर गायकवाड आपल्या सोबत आहेत. समीरजी, सध्या जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आपल्याला दिसतीये, ती परिस्थिती केवळ युद्धामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याला कोणीच काही करू शकत नाही, अशी जी मांडणी केली जाते, त्या मांडणीत तथ्य आहे की हे सरकार पूर्णपणे फेल ठरलंय, काहीच यांनी केलेलं नाही, ही मांडणी. दोन्ही आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने आहेत. पण वस्तुस्थिती काय आहे, तुमचं ॲनालिसिस काय आहे, ही परिस्थिती का निर्माण झाली? एखादी गोष्टीची टंचाई आहे किंवा एखादी गोष्ट कमी आहे,
हे सरकार स्वीकारत नाही. हम्म, की जोपर्यंत आपण मान्य करत नाही की आपल्याकडे या गोष्टीची टंचाई आहे, हम्म, तोपर्यंत आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकत नाही. हम्म, हे सरकार हे सातत्याने सांगतं की आमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये सर्व काही आहे. म्हणजे पेट्रोलियम उत्पादनं असतील, गॅस असेल, ते सर्व मुबलक प्रमाणामध्ये असं सरकार सांगतं. हम्म, किंवा सरकारच्या वतीने जे प्रवक्ते येतात किंवा जे प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा हेच सांगतात. परंतु वास्तवामध्ये मी आता अगदी छोट्याशा खेडेगावातून येतोय. खेड्यांमध्ये सुद्धा याची झळक पोहोचते. जसे की कोळसा आणि लाकूड हे सुद्धा महाग झाले. हम्म, आपल्या चर्चेमध्ये हे येत नाही कारण हे ग्रामीण भागामधल्या गोष्टी आहेत. हा हा मी ज्या छोट्या शहरांमधून येतो किंवा गावांमधून येतो त्या शहरांमध्ये त्याची अवस्था जास्त बिकट आहे. हम्म, मला असं वाटतं की सरकारला याची कल्पना आली नसावी की येत्या काही दिवसात हे युद्ध संपेल आणि आपण सगळं काही आलबेल होईल असं वाटलं असेल. आणि हम्म, 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 जेणेकरून त्या पद्धतीने फोन उशिरा केले गेले आणि सर्व शोक संदेशापासून सर्व गोष्टी लांबत गेल्या, त्यामुळे सर्व लांबत गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता म्हणजे साठा जेव्हा संपत आलेला आहे किंवा टंचाई झालेली आहे, अशा लोकांमध्ये जी धारणा तयार झालेली आहे, हम्म, त्याचं कारण सरकारकडून ह्या गोष्टी वेळेवर न सांगितल्या गेल्यामुळे तयार झालेलं आहे. हा. विरोधी पक्षावर याचे खापर पडून नाही चालणार. कारण मूलतः पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जसे की श्रीलंकेकडून झालेलं आहे, आपण याच्या बाबतीत श्रीलंकेचा आदर्श घेऊ शकतो. बर. त्यांच्याकडे 2 पेट्रोलियम कंपन्या आहेत, एक लिट्रो आणि एक लाफ्स. हम्म, या दोन्ही कंपन्या कुठून गॅस आयात करतात, यांची गॅस साठवण्याची क्षमता किती आहे, यांचं कुठल्या बंदरावरती गॅस साठवलं जातं, याचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्यांनी युद्ध सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी गॅसचा साठा वाढवलेला आहे. हम्म, नेपाळ आणि भूतान सारख्या छोट्या देशांनी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उपाययोजना केलेली की त्यांनी सिलेंडर मधली क्षमता 7 किलो वरती आणलेली, हम्म, पण लोकांना परत नाही पाठवलेलं. ओके. आपल्या शेजारचे देश आपण सातत्याने पाकिस्तानचं उदाहरण देतो कारण तिथं अत्यंत हलाखीची अवस्था. हम्म, त्याने जवळपास कोविडमध्ये ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या वेळेस ज्या उपाययोजना केलेल्या होत्या, म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल किंवा पेट्रोल वापरणं कमी असेल किंवा सरकारी वाहनांना पेट्रोल न देणे, अशा उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत. आपल्याकडे सातत्याने ते सांगितलं जातं जेणेकरून सर्वांना असं वाटावं की आपण त्यांच्यापेक्षा सुस्थितीत आहोत. हम्म. परंतु आपल्याच बरोबरचे सार्क देश जे आहेत, पण जागतिक पातळीवर काय परिस्थिती आहे? जगातल्या इतर देशांमध्ये काय स्थिती आहे? जगामध्ये जर आपण सातत्याने अलीकडे असं सांगत असतो की आपण चौथी अर्थव्यवस्था आहोत. जर आपण चौथी अर्थव्यवस्था असू तर आपण ज्यांना मागे टाकून पुढे गेलेलो आहे, त्या जपानकडे किती दिवसांचा साठा आहे? 254 दिवसांचा आजच्या तारखेचा जर आपण अनालिसिस केलं तर 254 दिवसांचा साठा जपानकडे, दक्षिण कोरियासारख्या छोट्या देशाकडे 208 दिवसांचा साठा आहे. पण हे सर्व देशांनी हे मान्य केलेलं आहे की जगभरामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सची टंचाई आहे. आपण ते मान्य करत नाही आणि हे मान्य न करण्यामध्ये सरकारचा अहंकार आहे, ते स्पष्ट दिसतं. म्हणजे हे संकट आहे, आम्हाला मान्य नाही करायचं. बरोबर. पहिल्यांदा संकट तुम्हाला मान्य करावं लागेल जेणेकरून उद्या त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या हे सोपं जाईल. माने सर, प्रश्न हा आहे, परिस्थिती जोखण्यामध्ये अपयश आलं की या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यामध्ये उशीर झाला, असा एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित केला. काय नेमकं घडलं जेणेकरून आज ही परिस्थिती दिसतेय? वास्तविक पाहता सरकार तर म्हणते असं काहीच नाहीये, हा सगळा भीतीपोटी झालेला आहे. विलास, समीर गायकवाडींनी जिथून सुरू म्हणजे जिथं ते थांबले ना, तर तिथूनच ते सुरू, त्याचा विचार जो आहे या सगळ्या संकटाचा तिथून करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की हे युद्ध हे मानवनिर्मित संकट आहे किंवा एखादं नैसर्गिक संकट असू शकतं, त्याला नॅशनल क्रायसिस म्हणतो आपण, असा काही असतो. आपण कोरोनाच्या वेळेला पण तो पाहिलेला होता. प्रश्न असा आहे की अशा वेळेला सत्तेवर असलेल्या सरकारची प्राथमिक जबाबदारी अशी असते की जे संकट असेल ते कबूल करून लोकांना विश्वासात घेणं, आणि लोकांमध्ये मग विरोधी पक्षही येतो. तर ते त्यांना विश्वासात घ्यायच्या ऐवजी त्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप होणे आणि मग त्याला पॉलिटिकल प्रोपोगंडा करणे, विरोधकांना जबाबदार ठरवणे, मला असं वाटतं की जे सामान्य माणसाशी निगडीत अशा पद्धतीची जी संकट आहे त्याच्यामध्ये असं काही करण्याची गरज नाहीये. सरकार म्हणून एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की जे संकट असेल, ज्याचा उल्लेख आता समीर गायकवाडांनी केला, की जे संकट असेल ते लोकांना समजून सांगा. आणि आज आपण सुस्थितीमध्ये आहोत, ज्या तिसऱ्या किंवा चौथ्या अर्थव्यवस्थेचा आपण विचार करतो आहोत. आपण याच्यापेक्षा अत्यंत गरीब अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपण युद्ध झेललेली आहेत, आपण नैसर्गिक आपत्ती झेललेल्या आहेत. त्या वेळच्या सरकारांनी
लोकांना विश्वासात घेतलं, संकटाचे नेमके त्याचे काय मेजरमेंट्स आहेत त्या संदर्भात चर्चा केली, संकटाची किती व्याप्ती आहे, ते किती व्यापक आहे, किती मोठं आहे त्या समजून सांगितलं आणि मग लोकांकडून सहकार्याची अपेक्षा केली. आपल्या देशात ज्यावेळेला अन्नधान्याची टंचाई होती ना, आपण ज्यावेळेला युद्धाचा सामना करत होतो त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना उपाशी राहण्याचं आवाहन केलं. तर याच्यामध्ये अपमानास्पद अशा पद्धतीचं काही नाही आहे. आणि आता जे संकट आहे, तर हे संकट जे आहे याच्यामध्ये सरकारच्या भूमिकेमध्येच इतका आंतरविरोध आहे की तुम्ही एका बाजूला काल संसदेमध्ये तुम्ही जाहीरपणे सांगता आहात आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तुमचा आग्रह आहे की देशात कुठल्याही स्वरूपाची टंचाई नाही आहे, गॅसची टंचाई नाही आहे. एका बाजूला तुम्ही टंचाई नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या राज्यांसाठी तुम्ही 40,000 किलोलिटर एवढ्या नव्या रॉकेलची अलॉटमेंट करता. याचा काय अर्थ, याचा काय अर्थ घ्यायचा सामान्य लोकांनी? आणि आता रॉकेल वापरलं जातं का? बरं, वापरायचं असेल तर त्याची साधनं आहेत का? मला असं दिसतंय की हे प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचा जो जेन्युइन क्रायसिस आहे तो पॉलिटिकल बॅटलिंग पर्यंत घेऊन जाणे हे काहीतरी सत्ताधारी पक्षाला आवडणारी गोष्ट आहे असं दिसतंय. आणि मग काय होतं की मग ट्विटरवर, सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, सामान्य माणसांच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हे काँग्रेसला ब्लेम करणं किंवा विरोधकांना ब्लेम करणं, हे मला असं वाटतं की सामान्य माणसांना हे आवडत नाही आहे. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये पॅनिकिंग झालंय का? डेफिनेटली झालंय. कशामुळे झालंय? अहो, सरकारने पहिल्या दिवशी जी ऑर्डर काढली, ब्लँकेट बॅन केला कमर्शियल एलपीजी वरती असं, आणि आज त्याच्यामधलं एक 20% रिलीज करतो म्हणून एक छोटा युटर्न घेतला. हे असं धरसोडीचं धोरण चालतंय का अशा आणि सतत त्याच्या नियमांमध्ये सुद्धा बदल होत आहेत. आज ग्रामीण भागातल्यासाठी पुन्हा 40 दिवसांपर्यंतचं करण्यात आलं, शहरी भागासाठी वेगळं करण्यात आलं, आधी दिवस वाढवण्यात आले. म्हणजे सतत ही जी बदल आहेत नियमांमध्ये. तुम्ही आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय ना, सामान्य माणसांच्या अडचणी, अहो लोक अक्षरशः रडतायत आणि त्या रांगा लागतायत. याच्याशी यांच्या राजकीय संघर्षाचा, राजकीय वादाचा, आरोप प्रत्यारोपाचा काही संबंध नाही या गोष्टीशी. प्रश्न असा आहे की तुम्हाला या पद्धतीचं पॉलिटिकल बॅटलिंग आणि प्रोपोगंडा आणि ब्लेम गेम जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील, पण अशा संकटाच्या वेळेला सामान्य माणसाला त्याच्या पोटा पाण्याची, त्याच्या जगण्या मरण्याची चिंता जास्त असते. ते कोरोनाच्या वेळेला तसंच होतंय, ज्या वेळेला क्रायसिस आली त्यावेळेला तसंच होतंय. मला असं वाटतं की हे याच्यापासून काहीतरी शिकण्याची गरज आहे. समीर बाकरेजी, मला तुम्हाला या मुद्द्यानं एक वेगळा मुद्दा मला चर्चेत आणायचा आहे. ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण किती परावलंबी आहोत ही गोष्ट या निमित्तानं समोर आली. आत्मनिर्भर भारताच्या अनेक गोष्टी आपण बोललेलो आहोत, पण पुन्हा ही गोष्ट अधोरेखित झाली आहे का की आता ऊर्जेच्या क्षेत्रात सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. बघा, सरकारनं चांगला निर्णय घेतला, 33 कोटीपर्यंत तुम्ही उज्ज्वला गॅस दिला, पण हा उज्ज्वला गॅस आत्मनिर्भर आपण कुठे झालो? आपण तर दुसऱ्यावर अवलंबून होतो, अधिक अवलंबून झालो. मग इथं पाईपलाईन वाढवणं म्हणजे आत्मनिर्भरता नाहीये, इथं बॉटलिंग प्लांट वाढवणं म्हणजे आत्मनिर्भरता नाहीये. आपण आपले बायोगॅस वाढतील, गावोगाव जी आपले ओरिजिनल आहेत, आपले आहेत ते वाढवण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत असेही प्रश्न विचारले जात आहेत. तुम्हाला वाटतं का की आता खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने विचार करावा लागेल, आपलं अवलंबित्व कमी करावं लागेल इतर देशांवरचं? विलासजी, मला थोडा वेळ द्या, कारण बाकी वक्त्यांनी जे आरोप केले मला त्यांचे जे म्हणजे त्याच्यात रियालिटी नाही आहे, त्याच्यामुळे मला सांगायचं आहे. प्लीज. आज कसं आहे की समीरजींनी म्हटलं की श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चांगलं नियोजन आहे. अरे, मी त्यांना सांगू इच्छितो, सगळ्या देशांमध्ये आज तुटवडा आहे. आज त्यांना घरी बसायला लावतात आहे. आज आपल्याकडे पेट्रोल डिझेल कोणाला, सगळ्यांना मिळत आहे. आणि सगळीकडे अमेरिकेपासून तर सगळीकडे किमती वाढल्या. तर हा जो खोटा एक दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न आहे, मला नका करू, लोकांना दिशाभूल नका करू. आज पेट्रोल डिझेल सगळीकडे अवेलेबल आहे. आपण आणि पाकिस्तान आणि श्रीलंका ज्यांच्या इकॉनॉमी पूर्ण डबघाईस निघाल्या त्यांचे उदाहरण तुम्ही आम्हाला देताय. दुसरी गोष्ट अशी आहे की आज विलासजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आज तुम्ही एक एलपीजी कमर्शियलचा आपण मुद्दा 1 मिनिट बाजूला ठेवू, पण आज बघा पेट्रोल डिझेल एवढ्या करोडो लोकांना अवेलेबल केल्या जात आहे. आज आपली रिफायनिंग कॅपॅसिटी आपल्या देशात जे पेट्रोल डिझेल लागतं त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आपण एक्सपोर्ट करतोय, कच्चं तेल घेऊन आपण सुद्धा एक्सपोर्ट करतोय.
दुसरं, आपल्याकडे गॅसची टंचाई नाही आहे. आपल्याकडे सगळ्या रिफायनरीजला कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण 5 दिवसात प्रयत्न केले. सरकारकडनं कम्युनिकेशन क्लिअर आहे. मी फक्त एक छोटा मुद्दा असा म्हटला होता की काही काळ त्यांनी काँग्रेसनी भरम पसरवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधीची विझलेली चूल या संकटात ते जळवण्याचा प्रयत्न करतात आहे. काँग्रेस पार्टी याच्यासाठी माफी मागेल का की 2011 मध्ये त्यांनी जे एलपीजीची रांग करून ट्विट केलं होतं त्याच्यासाठी माफी मागेल? कधी रशिया युक्रेन वॉर किंवा इराण इस्रायल वॉर नसताना पेट्रोल पंप 8 वाजता बंद व्हायचे. यांच्या काळात पेट्रोलियम मिनिस्टरचे काय काय स्टेटमेंट होते. आणि विलासजी, इतकी कॅपॅसिटी प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवली आहे की त्याच्यामुळे आता आपला देश पॅनिक नाही आहे. तुम्ही जगभरातली स्थिती पहा, जगभरातले चॅनल्स पहा, सगळीकडे पॅनिक आहे. चायना सारखा विकसित मुलकात म्हणजे देशात पण पॅनिक ऐका आहे. ना, दुसरी नाही गोष्ट ऐका आता समीरजी, ऊर्जाचा समीरजी प्रश्न. आधी ऊर्जाचा प्रश्न. आपण थोडंसं चर्चेत पुढे जाऊया. आधी आपण तुम्ही मुद्दे खोडून काढलेत, आताही मी तुम्हाला वेळ दिला. मला वाटतं आता शेवटाकडे येत असताना आपण आपल्या आत्मनिर्भर ऊर्जेच्या बोलतो. आत्मनिर्भरतेबद्दल मला प्लीज उत्तर द्या. विलासजी, खूप चांगला प्रश्न आहे. ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेवर मोदी साहेबांनी विशेष लक्ष दिलं आहे. आज मला सांगायचं आहे की रेल्वेमध्ये कधी नव्हे तर एवढ्या वर्षात जे पेंडिंग होतं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालंय. आज सोलारचं जे 2014चा जेव्हा सोलारची कॅपॅसिटी आज 40 पट वाढली आहे. आज आपण 20% इथेनॉल ब्लेंडिंग करतोय, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आपण वापरतोय आणि सगळ्या क्षेत्रात मोदी साहेबांनी आत्मनिर्भरताचा हा मंत्र दिलेला आहे. तेव्हा राहुल गांधी काय म्हणत होते, मेड इन इंडिया तर होऊ शकत नाही. आत्मनिर्भर भारत आणि ऊर्जेच्या क्षेत्रात पण आम्ही केलेला आहे. आज आपल्याकडे ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळं मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. जिथे प्रश्न येतोय एलपीजी कमर्शियल साठी, तिथे जो तुटवडा आहे त्याच्यात फक्त आपल्याला अडचण येते आणि ते पण सरकार दुसऱ्या देशांकडनं घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला असं वाटतं की सामान्य जनतेची दिशाभूल न करता आपण सगळ्या फॅक्ट्स ठेवल्या पाहिजे की तुम्हाला सिलेंडर पण मिळतात आहे, पेट्रोल पण मिळत आहे, डिझेल पण मिळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे. कोरडेजी, मला सांगा की ज्या पद्धतीनं आता, ठीक आहे, टीका म्हणून तुम्ही टीका कराल, एक वेळ त्यांना झोडून काढा. ते म्हणतायत की तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात विझलेली तुमची राजकारणाची चूल सुद्धा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करताय. पण या देशाला उत्तर हवं आहे. या देशाला तुम्ही सुद्धा जबाबदार विरोधक म्हणून सांगा की या परिस्थितीत सरकारनं काय केलं पाहिजे. तुम्ही सूचना करा. बघा, असं आहे याच्यामध्ये की सरकारने पहिल्यांदा आमच्याकडे कमतरता हे मान्य करायला पाहिजे. हा, इथे हे दामटून सांगतायत की कुठल्याही प्रकारची टंचाई नाही, आम्ही इलेक्ट्रिसिटी केली. आज सुद्धा खेड्यांमध्ये 24 तासात किती तास इलेक्ट्रिसिटी जाते ते जरा एकदा विचारा यांना. महाराष्ट्रात दुसरी तुमच्या गोष्ट- काळात loading होतं, आमच्या काळात नाही आहे. आम्ही आता आहोत का सत्तेवरती? अरे पण आम्ही पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन केलंय ना. आम्ही प्रत्येक गावात वीज अहो, पोहोचवली. तुम्ही बोलताय हो नुसतं, तुम्ही एवढे अरे किलोमीटर. हे बघा, अरे स्वातंत्र्याच्या 70 आणि तुम्ही आम्हाला बोलू वर्षानंतर देणार आहात का की हे बोला, पहा, बोला. एकतर तुम्ही खोटं बोलताय, इथे येऊन तुम्ही खोटं बोलताय एकतर, आणि आम्ही बोलताना आम्हाला बोलू देत नाही. तिथे संसदेत बोलू देत नाही, रस्त्यावर उतरलो तर तुमचे खोटं पोलीस बोलायचं येतात आणि कसं? ते चॅनलवर पण तुम्ही मध्ये मध्ये येणार. तुमच्यामध्ये मी आलो का हो? आलो का मी तुमच्याकडे? बरं, ठीक आहे. हा, वेळ कमी आपल्याकडे, वादात हे नको, बघा, कारण मी आपण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता तरी निदान यांनी हम्म, नेहरूंवरती, काँग्रेसवरती दोष टाकणं बंद करायला पाहिजे. हम्म, यांचं जे अपयश आहे, आम्ही असं म्हणत नाही, टंचाई येणार, युद्ध सुरू झाल्यानंतर टंचाई येणार. हा. आणि मी यांना चॅलेंज करतो, यांच्याकडे जर पुरेसे सिलेंडर आहेत ना, तर नाक्यावर सिलेंडरच्या गाड्या उभ्या करा आणि ज्याला पाहिजे त्यांनी येऊन सिलेंडर घेऊन जा. बोला बघू, तयार आहेत का याला? हम्म. यांच्याकडे टंचाई आहे, यांच्याकडे नियोजन नाही, यांनी कुठल्याही प्रकारची लोकांची काळजी घेतली नाही आणि म्हणून ही आज परिस्थिती आली आहे. आणि हे दोष काँग्रेसला देतात, ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. समीरजी, अगदी काँग्रेसला दोष देऊन राजकारण करता येणार नाही याच्या पुढे तुम्हाला. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. छोटी कमेंट समीरजी, छोटी कमेंट. बघा, हे विवेकजींना माहित नसेल की आज मार्च मध्ये जवळपास 89% लोकांनी ऑनलाईन गॅस बुक केला. फेब्रुवारीमध्ये ते 77% होते. तर विवेकजी, हा जमाना तुमचा गेलाय की लोकांना रांगेत लावायसाठी. आज नरेंद्र मोदी साहेबांनी डिजिटल क्रांती आणली आहे आणि त्याच्यामुळे लोक ऑनलाईन बुक करतात आहे. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये डीबीटीने पैसे ट्रान्सफर होतात आहे. राजीव 50 गांधी, सेकंद, 5 अरे सेकंद बाबा, फक्त. राजीव गांधी म्हणायचे की करप्शन व्हायचं आणि मोदी साहेबांनी पूर्ण करप्शन डीबीटीने पूर्ण अवॉइड केलेलं आहे. तुम्हाला अहो, ते लोकांना बघा, करप्शनवर तुम्ही बोलू नका. मला आम्ही लोकांच्या आता वेळ घरात नाही, नाहीतर मी गॅस तुम्हाला पोहोचवतो. बर, ठीक आहे. विषयांतर नको. मला दोन्ही पाहुण्यांना जाता विचार. प्लीज मी दोघांना थांबवतो. शेवटचा 1 मिनिट आहे. समीरजी, पहिल्यांदा तुम्ही, नंतर माने सर तुम्ही.
या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, आत्मनिर्भर आपल्याला व्हायचं असेल तर काय करावं लागेल, कारण आपण उघडे पडलो यावेळेस. समीरजी. आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वप्रथम जो एलपीजी गॅस साठी आपण जो बायोगॅस तयार करत होतो त्याच्या ज्या योजना बारगळल्या, त्याच्यासाठी जे काही क्लिष्ट अटी तयार केलेल्या आहेत, शर्ती मांडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात बायोगॅस तयार व्हायला पाहिजे होतं तो का तयार होत नाही, त्याच्यामध्ये सुलभ पद्धतीने त्याची मांडणी कशी केली जायला पाहिजे त्याच्यावरती जोर दिला जात नाही. त्याचबरोबर शहरांमध्ये प्रियदर्शनी कर्वेंचा मी एक उल्लेख करू इच्छितो की ते गेले काही दशक काही वर्ष ते याच्यावरती काम करत आहेत. त्यांनी काड्या कुटक्यावरती चालणारे सौर कुकर बनवलेले आहेत, शेगड्या बनवलेल्या आहेत. त्याच्यावरती सरकारने अवश्य विचार केला पाहिजे की हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि हे निश्चित याचा वापर सरकारने केला पाहिजे. मला एक माने सर शेवटची कमेंट. हा नाही, मला असं वाटतं की सरकारनं पहिल्यांदा जी वस्तुस्थिती आहे ना ती लोकांपुढे मांडली पाहिजे मोकळेपणाने. आणि दुसरी गोष्ट असं आहे की याच्यातलं हे म्हणजे कितीही आवडू द्या, परंतु हे पॉलिटिकल व्हिक्टिम कार्ड करणं ना हे दरवेळेला ते चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, लोकांमध्ये एक या पद्धतीचा मेसेज जातो. आणि मला असं वाटतं की आणि आपण आहोत ना, आपण जसं म्हणजे आपल्याकडच्या डाळी, ऑइल सीड्स, तेलबिया, कडधान्य याच्यावर हे जसं आपण डिपेंडेबल आहोत तसं आपण एलपीजी बद्दल डिपेंडेबल आहोत ना. आणि एलपीजीचे डिपेंडेबिलिटी वाढत चाललेली आहे, आपलं अवलंबित्व वाढत चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे एक 12-15 वर्षापूर्वी टोटल जेवढं कन्झम्पशन होतं तेवढं आपण आता इम्पोर्ट करतो. म्हणजे त्याच्या आकडेवारीच्या खोलात जाण्याची गरज नाही, परंतु आपली डिपेंडेबिलिटी वाढत चाललेली आहे. मला असं वाटतं की लोकांना विश्वासात घेतलं, या पद्धतीचं थोडं हे केलं आणि क्रायसिस येणार मी तुम्हाला सांगतो, कारण ते आपल्या हातात नाही आहे. आपण ना युद्ध थांबवू शकत ना बाकी काही करू शकत. आणि आपणही लढत नाहीये ते, म्हणजे असं काही नाही की आपण काहीतरी आणलंय ओढून स्वतःवर घेतलं, आपण आणलेलं नाहीये. त्यामुळं लोकांना विश्वासात घेणं हाच अंतिम मार्ग आहे. आणि तो जो आहे तो मोकळेपणाने तुम्ही लोकांच्या समोर परिस्थिती मांडा आणि लोकांकडून सहकार्याचं अपील करा, हे याच्यात हाच मार्ग आहे निश्चितपणे. आणि काय प्रेक्षकांना वाटतं मी तुम्हाला दाखवणार आहे, पण या निमित्तानं आज एक गोष्ट स्पष्ट झाली जगभरामध्ये, विशेषतः भारतासारखा इतका प्रचंड अवाढव्य देश, त्या देशाची ऊर्जा सुरक्षा ही किती महत्त्वाची आहे आणि काय काय क्षेत्रावरती त्याचे परिणाम होतात, ह्या सगळ्याची बाब आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आशा करूया पुढच्या काळात सामान्य माणसाला सुद्धा आणि व्यवस्थेला सुद्धा, विरोधकांना सगळ्यांना लक्षात येईल की आपण ऊर्जेच्या बाबतीत आता आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण प्रेक्षकांचं काय मत आहे, प्रेक्षकांना काय वाटतं बघा. सरकार जो दावा करत आहे गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा सरकारचा दावा पटतो का, हा आपण प्रश्न विचारला होता. तर केवळ 24% लोकांना वाटतंय की हा दावा आम्हाला पटतो. 76% लोक म्हणतायत नाही, आम्हाला हा दावा पटत नाहीये, आम्हाला त्रास होतोय. आशा करूया पुढच्या काळामध्ये हा त्रास कमी होईल, पण आपण सुद्धा युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात मार्ग शोधले पाहिजेत आणि त्याचबरोबर हे युद्ध ते तिथं लढलं जात असलं तर हे युद्ध आपलं सुद्धा आहे. त्यामुळे सगळे मिळून लढूया अशी अपेक्षा. बडे मुद्द्याच्या चर्चेत आज आपण इथे थांबतोय. धन्यवाद.